नमस्कार विद्यार्थी मी मंगेश किरवले. आज आपण कंबाईनचा मुख्य परीक्षेमध्ये 2023ला जी 5 नोव्हेंबर झाली होती त्या विषयामध्ये जे कोणी टॉपर आलेले आहेत त्यांचे मार्क्स यावर आपण ॲनालिसिस करणार आहोत. यापूर्वी आपण राज्यसेवा 2022चे जे काही टॉपर आले होते त्यांच्या मार्कांचं टॉपरच्या मार्कांचा ॲनालिसिस केलं. ते यासाठी की आपले मार्क्स आणि टॉपरच्या मार्क्स यांच्यामध्ये किती अंतर आहे, आपल्याला कोणत्या विषयावर किती फोकस करायचा आहे हे कळण्यासाठी. त्याच पद्धतीने आपण आज कंबाईनच्या मार्कांचं ॲनालिसिस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला अभ्यास करताना मदत होईल की आपल्याला कुठपर्यंत मजल मारता येईल, पोस्ट भेटण्यासाठी किती मार्कांची गरज आहे हे समजेल. त्यापूर्वी गट ब मुख्य परीक्षा 2023 ही 5 नोव्हेंबर रोजी झाली होती. ही पहिलीच पेपर आहे. यापूर्वी STI, ASO, PSI या सर्वांसाठी मेन्सला ही लँग्वेज कॉमन पेपर व्हायचा, तर बाकी विषयांचे पेपर हे त्यांचे वेगळे व्हायचे. पण यावर्षीपासून पूर्वपरीक्षा याचा चारही पोस्टसाठी SR, STI, ASO आणि PSI यांच्यासाठी पूर्वपरीक्षा एकच आणि मुख्य परीक्षासुद्धा एकच पेपर आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला पूर्वपरीक्षेत 60+ किंवा 65+ जर मार्क आले तर तुम्ही चारही मेन्सला क्वालिफाय होता. आणि जो कोणी SRचा टॉपर किंवा ज्याच्या सगळ्यात जास्त मार्कांचा रँक असतो तो टॉपर जो असतो तो चारही पोस्टमध्ये क्वालिफाय होतो आणि मग शेवटी तो ऑप्टिंग आउट, त्याला 3 पोस्ट करता येतात. पण त्याच्यासाठी एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो आपला. आणि जेव्हा 60-65 मार्क होता तेव्हा आपल्याला एक अभ्यास करायला पण मजा येते की अरे मी चारही मेन्सला आहे, चारही पोस्ट मला भेटण्याची शक्यता आहे. तर तो आपला एक कॉन्फिडन्स बूस्ट करतो. चला तर मग आपण पेपरचं विश्लेषण पाहूया. मराठी आणि इंग्रजी 50-50 क्वेश्चन म्हणजे 100 मार्कांचा हा पेपर होता. यापूर्वी याचं वर्गीकरण हे 50, 30 आणि 20 असं असायचं. मराठी, इंग्रजी याच्यात RTI, RTS आणि करंट असायचं. तर पण यावेळेस हे राज्यसेवेसारखं पॅटर्न आहे. पेपर थोडा सोपा होता, पण मुलांनी आउटस्टँडिंग मार्क घेतलेले आहेत या विषयात. दुसरा पेपर आहे तो GSचा. यामध्ये बुद्धिमत्ता 10, अंकगणित आणि हे 12 मार्क म्हणजे जवळपास हे 22 आणि सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान हे 20 म्हणजे 42 क्वेश्चन हे जवळपास या 2च विषयावर होते. साधारणपणे पूर्वपरीक्षेत मार्क कमी येण्यामागचं कारण हा विषय असतो सामान्य विज्ञान, आणि कुठेतरी मॅथमध्ये मार्क मुलांना कमी येतात. पण मित्रांनो, याला घाबरून चालणार नाही. तुम्हाला आत्ताच वेळ आहे, यावर काम करा. आणि परत सांगितल्याप्रमाणे पूर्वपरीक्षेत जर तुम्हाला चांगले मार्क आले तर नक्की याचा फायदा तुम्हाला मेन्सला होणार. आणि हे 2 विषयांना घाबरू नका, हेच तुम्हाला पोस्ट देणार आहेत. तर नक्की यावर फोकस करा. त्यापूर्वी हे जे दिसतं हे माझं चॅनल आहे टेलिग्रामला, सेतू MPSC, नक्की जॉईन करा. तर आपण यावर्षीचे टॉपर बघणार आहोत. SR सब रजिस्टरचा रिझल्ट हा आला होता 11 जून 2024 रोजी, म्हणजे साधारण 7 महिन्यानंतर हा रिझल्ट आला होता. यावर्षीचे टॉपर आहेत भूषण निवृत्ती लांडगे सर. सर तुमचं खूप अभिनंदन. सर हे जो पेपर 2 होता त्याचे टॉपर सरच आहेत. त्याच्यात सरांना 151 मार्क होतं, म्हणजेच 75.5 मार्क. आणि लँग्वेजमध्ये सरांना 166 मार्क म्हणजे 83 क्वेश्चन बरोबर होते. तर जे विजय नागनाथ सर जे आहेत सेकंड टॉपर आहेत, हे लँग्वेजमध्ये फर्स्ट टॉपर आहेत, म्हणजे 89 क्वेश्चन बरोबर आहेत सरांचे, 178 मार्क आहेत. आणि दुसऱ्या पेपरला सरांना 139 मार्क म्हणजेच 69.5 आहेत. लँग्वेजमध्ये सरांना 89 मार्क आहेत. याचा अर्थ जवळपास सरांनी 91 क्वेश्चन बरोबर आणलेले आहेत. आणि जे 2 निगेटिव्ह म्हणजे 8 चुकले असतील सरांचे, म्हणजे 2 निगेटिव्हचे मार्क गेले. आणि अशा प्रकारे 89 मार्क घेणं म्हणजे खतरनाक, खूप भारी मार्क आहेत हे. त्यानंतर जे भूषण सर आहेत, भूषणार गौरव सर जे आहेत, सरांना 87.75 क्वेश्चन बरोबर आहेत, म्हणजे 175.50 मार्क आहेत. आणि दुसऱ्या पेपरला सरांना 133.50 मार्क आहेत. असे टोटल मिळून सरांचे 309 मार्क आहेत. सर थर्ड टॉपर आहेत. त्यानंतर 5 नंबरला आहेत कोळेकर गीतांजली मॅडम, यावर्षीच्या महिला टॉपर आहेत मॅडम. आणि जे MPSCचं फर्स्ट पेज येतं रिझल्टच्या दिवशी, तर तिथे लांडगे सरांचं एक नाव असतं, म्हणजे टॉपर जो असतो त्याचं, आणि एका मुलींचं टॉपरचं नाव असतं. तर हे एकदम सुखद घटना असते. तर मॅडमला पण एकदम भारी मार्क आहेत. मॅडमला लँग्वेजमध्ये 81.5 क्वेश्चन बरोबर आहेत, म्हणजे 163 मार्क आहेत. आणि दुसऱ्या पेपरला 132 मार्क, असे मिळून 295 मार्क. जनरलमध्ये टॉप 5 रँक आहे आणि फिमेलमध्ये रँक 1 आहे मॅडमची. त्यानंतर मयूर सरांना 86.75 म्हणजे 173.50 मार्क आहेत. त्यांच्याखाली परत 170 म्हणजे पहिल्या पेपरला साधारणपणे पहिल्या टॉप 10-11मध्ये बघा मुलांना 80 मार्क, 79 मार्क आहेत लँग्वेजला. म्हणजे क्वेश्चनच्या बाबतीत बोलतो आपण, गुणिले 2 करत राहतो मी ते. पण आपल्याला 100पैकी 80 क्वेश्चन बरोबर आणायचे. 80 क्वेश्चन बरोबर आणायचे म्हणजे साधारणपणे 84 बरोबर आले असतील तुमचे आणि 16 चुकले असतील तर कुठे 80 मार्क येतात.
तर त्यामुळे आपले स्ट्रॉंग विषय चेक करा. मराठीमध्ये काय चुकते ते बघा, इंग्रजीमध्ये आपण कुठे कमी पडतो, मग होकॅब असेल, ग्रामर असेल, त्यासाठी टेस्ट सिरीज करा, बॅच करता येईल तेवढी करा. पण लँग्वेजमध्ये जो टॉप करतो त्याला पोस्ट नक्की असते. तर हे फर्स्ट पेजवरले साधारण ॲव्हरेज बघा मित्रांनो 158 मार्कापर्यंत आहेत. सेकंड पेजवर बघा, इथं परत 170.50 चांगले मार्क, एकदम भारी. 136 मार्क सेकंड पेपरला, म्हणजे 68 मार्क सेकंड पेपरला. एवढे मार्क आहे ना, म्हणजे खूप म्हणजे भारी गोष्ट आहे, एकदम खतरनाक आहे हे. तर आपल्याला विचार करता आला पाहिजे, मग आपल्याला किती मार्क येतात. तर साधारणपणे जर आपल्याला चेक करत असेल तर सरळ 5 नोव्हेंबरचा पेपर झेरॉक्स करा, स्वतः तो पेपर सोडवा आणि मग बघा. आता मला म्हणजे 2022च्या मेन्सपर्यंत 58, 62, 60 असेच मार्क यायचे. पण 2022 नंतर जी 2021ला STIच्या 600 जागा होत्या, त्या पेपरमध्ये मला पहिल्यांदा 62 होते आणि मग नंतर डायरेक्ट मी 56वर आलो. सेकंड पेपरला मला 74.30 होते आणि मग त्यानंतर सेकंड कीनं 72 झालं. असे 128 मार्क आणि 136 कट ऑफ आहे. आणि फक्त लँग्वेजमुळे मी बाहेर पडलेलं आहे. आणि लँग्वेजमध्ये त्यावर्षी माझ्या बऱ्याच मित्रांना 70+ पण आहेत. सेकंड पेपरला माझे चांगले मार्क आहेत. पण यानंतर जी कोणत्या मेन्स दिलं, 3 मेन्स झाले त्यानंतर, तर तेव्हा मात्र मला कंटिन्यू 76, 74 आणि 72 असे मार्क आहेत. तर हे कसे आले, तर परत तेच इंग्रजीमध्ये मला खूप कमी यायचे मार्क, खूप म्हणजे काय, पहिल्या PSला तर मला 8च मार्क आले होते, त्यानंतर 30पैकी 22पर्यंत गेलेलं हायेस्ट. तर हे मार्क कसे आले, तर फक्त इंग्रजीचे टेस्ट सिरीज जास्तीत जास्त सॉल्व केलं आहे. कारण आपण अभ्यास करताना फक्त काय वाचतो, तर ग्रामर वाचत बसतो, पण परीक्षेमध्ये क्वेश्चन टॅकल करता आला पाहिजे आपल्याला. तर महेश पाटील सरांची टेस्ट सिरीज भारी आहे. त्यानंतर गणेशकर सरांचं इंग्रजीची जी टेक्निक आहे ती पण खूप भारी आहे. तर त्यांचे पण फ्रीमध्ये बरेच क्वेश्चन पेपर आहेत, यूट्यूबला तुम्ही बघू शकता, ते पण तुम्ही सॉल्व करू शकता. सरळ सेवेचे त्यांनी क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत. त्यानंतर परत या पानावर गुट्टे लक्ष्मण सर आहेत. सरांना बघा लँग्वेजमध्ये परत 168 आहेत, म्हणजे 84 मार्क जवळपास. इकडे 166चे टॉपर आहे, अजून एक टॉपर आहेत. तर लँग्वेज हा तुमचा की पॉईंट आहे रिझल्टसाठी. परत 170 म्हणजे जवळपास 85 क्वेश्चन बरोबर आहेत. चैतन्य ठाकरे सर, हां. त्यानंतर 137.50 सेकंड पेपरला हे आहेत योगेश सर. तर म्हणजे खतरनाक, सेकंड पेपर 65+ जाणं म्हणजे खूप भारी मार्क आहेत. तर आणि दुसऱ्या पेपरला, पहिल्या पेपरला तुम्ही 80 जर घेतला तर 138 मार्क साधारणपणे सिलेक्शन होते. पण मग आपलं टार्गेट ठरवा, आपले पोस्ट बघा, आपल्याला काय हवं आहे, आणि इतर टॉपर जर घेऊ शकता तर मग आपण का नाही याचा विचार करायला हवा. परत एकदा इथं परत बघा 140 मार्क आहेत, ठीक आहे. म्हणजे इथं बघा कमी मार्क आहेत लँग्वेजला सरांना, देसाई ऋषिकेश सर, ठीक आहे, म्हणजे चांगलेच आहेत इतरांच्या तुलनेत, 70 आहेत. पण सरांनी सेकंड पेपरला बघा मित्रांनो 71, म्हणजे कुठेतरी कवर केलंच. त्यांच्याच खाली बघा या सरांना 114 मार्क आहेत, म्हणजे जवळपास किती होतं आता, 60 × 120, 57 मार्क आहेत सेकंड पेपरला. पण सरांनी पहिल्या पेपरला कवर केलेलं आहे. यांचं नाव आहे अरबाज सर. तर सरांनी लँग्वेजला 84 क्वेश्चन बरोबर आणलेले आहेत आणि सेकंड पेपरला ॲव्हरेज घेतलेलं आहे. त्यानंतर परत एकदा इथं खाली परत 168 मार्क आहेत चांगले, 133 मार्क आहेत सेकंड पेपरला. मग आपल्या डोक्यात टार्गेट असलं पाहिजे फिक्स. परत हे बघा 78वी रँक आहे सरांची, कदम दिलीप सरांना 170 लँग्वेजला, म्हणजे 85.25 क्वेश्चन आहेत बरोबर सरांच्या जवळपास. त्यानंतर ESOचं असं मला जनरल मेरिट लिस्ट भेटली नाही. मग मी पहिले फक्त जे काही टॉपर आहेत जनरल मेरिट लिस्टची, तर रिवाइज प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे त्यांचे मार्क बघितले. तर जे अवधूत सर आहेत अनिल, तर सर बहुतेक SRच्या लिस्टमध्ये दिसले नाही. 301 मार्क आहे सरांना. कदाचित सर SRची प्री क्वालिफाय झाले नसतील, कदाचित म्हणतो आहे. त्यानंतर मग सरांना 301 मार्क आहे. सरांना लँग्वेजमध्ये 163 आहेत, तर सेकंड पेपरला 138 मार्क. त्यानंतर सेकंड जे होते राठोड गजानन सर, सरांना टोटल मार्क 295, लँग्वेजमध्ये 153, सेकंड पेपर एकदम भारी मार्क 142. त्यानंतर परत आहे बघा इथं अक्षय सर आहेत 138, पहिल्याला कमी आहेत तर दुसऱ्याला बॅलन्स केला सरांनी 152. त्यांच्यावर 163 मार्क आहेत. वैभव सर 161 मार्क आहेत. म्हणजे कुठेतरी तुम्हाला एका विषयात आउटस्टँडिंग मार्क घेणं आहेत, दुसऱ्या विषयामध्ये थोडे ॲव्हरेज मार्क घ्यायचे. तर हे ESOची लिस्ट होती. त्यानंतर STIची लिस्ट घेऊ, कारण STIचा जवळपास आपण बघितलं 6 का 8 वेळेस रिझल्ट रिवाईज झालेला आहे. आणि हे जे पहिले 4-5 जण दिसतात टॉपर, हे सगळे STI आहे बघा. ऑप्टिंग आउट, हे गिवअप एक नवीन आलं आहे गिवअप. जर तुम्हाला काही माहिती असेल गिवअप म्हणजे काय असतं तर तुम्ही मला खाली कमेंट करा, किंवा मी शेवटी एक स्क्रीनशॉट जोडलेली आहे, मला एका सरांनी सांगितलं आहे गिवअप म्हणजे काय, तर बघू आपण. तर हे जे लोक टॉपर होते SR होते, मग SR हा म्हणजे आपल्या जर गट ब मध्ये बघितलं तर SRला 1 नंबर साधारणपणे बघितलं जातं.
मग मुलं ASO घेत नाहीत, STI होतं, पण STIने ऑप्टिंग आउट केलं. हे सगळेजण SR झालेले आहेत ऑलरेडी. त्यानंतर STIच्या लिस्टमध्ये बघा, इथे एक 172 मार्क होते. हे अमित सर, हे माझे एकदम चांगले मित्र आहेत. सरांना जवळपास 4 पोस्ट भेटले त्यावेळेस, म्हणजे तलाठी, पुणे तलाठी. त्याआधी सहकार वर्ध्याला सर जॉईन आहेत. तलाठी म्हणजे गेले 2-3 वर्ष एवढं स्ट्रगल, एवढा मेन्स द्यायचे, रिझल्ट त्याचे नाहीत, पण आता गेल्या 2-4 महिन्यामध्येच हे कंटिन्यू एकामागे एक रिझल्ट आले आणि म्हणजे भारीच. सहकार, पुणे तलाठी, STI आणि मे बी आय थिंक ASOमध्ये पण सरांचं नाव होतं. एक ऑप्टिंग आउट केलेलं आहे सरांनी. तर आता ठीक आहे, हे पण सोडून तलाठी जॉईन नाही सर, सध्या सहकारमध्ये जॉईन आहेत आणि STIची जॉईनिंगची वाट बघत आहेत. तर सर तुम्हाला खूप खूप अभिनंदन. सरांना लँग्वेजमध्ये 86 मार्क आहेत, म्हणजे माझ्या जवळचा एकदम हक्काचा माणूस आहे की ज्याला एवढे मार्क आलेत. आणि अजून एक ग्रुप सीमध्ये एक मित्र आहेत, त्यांना 87 का 88 मार्क आहेत. सर आता सध्या तलाठी म्हणून जळगावला आहेत. तर या दोघांचं मार्गदर्शन घ्यावं लागेलच आपल्याला की एवढे मार्क कसे येतात. तर सरांना 172 मार्क आहेत लँग्वेजमध्ये आणि सेकंड पेपरला 118 मार्क आहेत. सर झालेलं आहे सरांचं STIमध्ये सिलेक्शन. त्यानंतर एक खाली ऑप्टिंग आउट केलेले आहेत, त्यांना 152 मार्क होते सेकंड पेपरला, म्हणजे भारीच मार्क अक्षय सरांना. त्यानंतर खाली 168 मार्कवाले आहेत एक लँग्वेजमध्ये. त्यानंतर परत 165. सेकंड पेपर बघा तुम्ही, 132, 131, 129पर्यंत झालेलं आहे मुलांचं सिलेक्शन. त्यानंतर परत हे 158 लँग्वेजमध्ये, 163, म्हणजे साधारण 78+ दिसत आहेत. त्यानंतर मला अजून एक दाखवायचं होतं, ठीक आहे असेल पुढं. परत बघा STIचे 85 क्वेश्चन, म्हणजे 170 मार्क. सेकंड पेपर 142. परत इथे 168. बरं तेच रिपीट असतात. जे SR झाले मुलं त्यांचे बरेच नावं इथे आहेत मुलांचे. 161 म्हणजे 80.50 मार्क आहेत. 168, 170. सेकंड पेपर 133 स्वप्नील सर. त्यानंतर या पेजवर 131 सेकंड पेपर, 132. आणि हे नाव तुम्ही याआधी पण पाहिलं असेल, जोशी नरेंद्र सर. म्हणजे मला एवढं आठवतं की हेच बहुतेक 2022चे SRचे टॉपर आहेत. सरांचं अभिनंदन. जोशी एकदम म्हणजे खूप हार्डवर्क आहे सरांचं. 2022चे SRचे टॉपर हेच आहेत, जोशी नरेंद्र सर. आणि इथं नाव दिसतं, याचा अर्थ तोपर्यंत रिझल्ट आला नव्हता SRचा, त्यामुळे सरांनी बहुतेक लँग्वेजसाठी हा पेपर दिला होता परत एकदा. पण ठीक आहे, सरांनी ऑप्टिंग आउट केलेलं आहे. सर तुमचं खूप अभिनंदन. आणि परत म्हणजे मागच्या वेळेस पण लँग्वेजमध्ये सरांना खूप आउटस्टँडिंग मार्क होते, यावेळेसही लँग्वेजमध्ये आउटस्टँडिंग मार्क आहेत. सेकंड पेपर बघा सरांचा 104, म्हणजे ठीक आहे 52, पण लँग्वेजमध्ये चांगले मार्क आहेत. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही लँग्वेजला 78+, 80+ गेलात आणि दुसऱ्या पेपरला ठीक आहे ॲव्हरेजमध्ये जरी राहिलात, ॲव्हरेज म्हणजे असं एवढं पण खाली नाही, 55 किंवा 60+, तर आपलं निदान काहीतरी आपल्याला पोस्ट भेटण्याची शक्यता आहे. त्यानंतर परत हे बघा 139 रँक आहे यांची. तयूर सॉरी. तर यांना पण लँग्वेजमध्ये बघा 83 मार्क आहेत. त्यानंतर इथे परत खाली 151 रँक आहे राहुल सरांची. यांना सेकंड पेपरला 136 मार्क आहेत. आणि त्यानंतर परत 131, 166, 125 मार्क आहेत लँग्वेजमध्ये. हे एक 199 रँक दिसली. यांना 170 मार्क आहेत म्हणजे लँग्वेजमध्ये, जवळपास 85.25. सेकंडला ठीक आहे 103 आलेत, म्हणजे जवळपास 52 मार्क आहेत. सरांचं सिलेक्शन झालं की नाही माहीत नाही, पण आउटस्टँडिंग मार्क लँग्वेजमध्ये. तर हा साधारण म्हणजे जे 6व्या वेळेस रिझल्ट आला होता फायनल, तर त्यावेळेसचे एक हे येतं कट ऑफ मार्क 276.50, म्हणजे साधारण 138.25 ओपनचा कट ऑफ होता. SCमध्ये जनरलचा आपला 245, म्हणजे 122.50 दोन्ही विषयांचे म्हणून तुम्हाला क्वेश्चन आले पाहिजेत. ST 126, म्हणजे 113.25. OBC 272 आणि EWS 274, म्हणजे बघा 136, 137 एवढे क्वेश्चन तुम्हाला कोणत्याही हालतीत बरोबर करून आणायचे आहेत. त्यानंतर सब रजिस्टरचं 292.50, ओपन जनरल, ओपन फिमेल 276, OBC 288. त्यानंतर इकडे 290, म्हणजे 145 जवळपास क्वेश्चन तुम्हाला आणायचे आहेत, किंवा 144 सब रजिस्टर होण्यासाठी. तर या पद्धतीनं आपण अभ्यासावर फोकस केला पाहिजे. आपला जो विषय चुकतो आहे, परत आपल्या मेन्स आत्ताच कशी चेक करायची असेल, तर रँडम पेपर उचला. तुम्ही जर 2-3 वर्ष अभ्यास करता तर निदान सेकंड पेपर सॉल्व करा. आपले किती मार्क येत आहेत. जर आपले मार्क येत नसतील तर परत ॲनालिसिस, कुठला क्वेश्चन चुकला आहे त्या टॉपिकवर आपला अभ्यास करा, कमांड आणा आणि कुठेतरी आपला एक स्ट्रॉंग पॉईंट बनवून ठेवा.
त्या पद्धतीनं होतं. आणि तुम्हाला परत एकदा बोललो होते मागे काहीतरी गिवअप दिलं होतं शब्द, तर ते गिवअपमध्ये याचा अर्थ असा होतो की मला त्या सरांनी एकच पाठवलेलं आहे की मॅटमध्ये एक केस गेली होती. त्या केसमध्ये मुलांना यावर्षी 2पैकी 1 पोस्ट निवडायला सांगितली होती, पण किंवा जर कोणतीच पोस्ट पाहिजे नसेल तर दोन्ही पोस्ट सोडायला सांगितलं, याला गिवअप म्हटले आहे. तर या व्यतिरिक्त अजून कोणाला काही माहिती असेल तर नक्की कमेंट करा. पण मित्रांनो, कंबाईन पण काही एक्झाम सोपी नाही. उलट माझं वैयक्तिक मत आहे, राज्यसेवा ही 5 दिवसाची परीक्षा आहे, म्हणजे टेस्ट मॅच आहे. टेस्ट मॅचमध्ये कसं असतं की तुम्हाला डबल बॅटिंग भेटते, 2दा चान्स भेटतो. म्हणजे जसं आयुष्यात तुमच्याकडे एखाद्या वेळेस चूक घडली असेल तर दुसरा मौका भेटतो, तसं मेन्समध्ये कसं आहे की तुम्हाला राज्यसेवेला 6 पेपर असतात, 1, 2, 3, 4, 5, 6. कुठेतरी तुम्ही कवर करायला तुम्हाला चान्सेस असतो. पण कंबाईन म्हणजे 20-20, पहिली इनिंग सकाळी, दुसरी इनिंग लगेच दुपारी, एकाच दिवशी तुम्हाला सगळं गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, टाईम, म्हणजे काय म्हणतात, स्पीड विथ ॲक्युरसी, स्पीड आणि ॲक्युरसी. म्हणजे उलट कधी कधी वाटतं की राज्यसेवेपेक्षा कंबाईनच अवघड आहे. पण ठीक आहे, जर मुलं एवढे मार्क घेत आहेत, म्हणजे हे पण व्यक्तीच आहेत, फक्त यांचं हार्डवर्क आहे, काहीतरी स्मार्ट वर्क पण यांनी केलेलं आहे. जर तुम्हाला ओळखीचे असतील आपले कोणी कलिग वगैरे, तर नक्की यांच्याशी संपर्क साधा की काय केलं असं स्पेशल की एवढे मार्क आलेले आहेत मुलांना. आणि विषय पण सोपे नाहीत ना, असे विषय असतानासुद्धा यांनी मार्क घेतलेत. तर नक्की आपल्याला अभ्यास करताना या व्हिडिओची मदत होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि हा व्हिडिओ इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि यानंतर आपले राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 GS2चे आपण एक्सप्लेनेशन घेतले आहेत, तर तेही व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. लवकरच अपलोड करणार आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.